मित्र नमस्कार। यावर्षीच्या अर्थात सन 2026-27च्या शालेय क्रीडा स्पर्धांसाठी आपण सर्वांनी शाळेची नोंदणी केली असेल। आता यानंतरचा आपला प्रश्न आहे की शाळेची नोंदणी झाली आहे? आपल्या शाळेची नोंदणी तर आपण केलेलीच आहे। आता आपल्या समोर प्रश्न आहे, यावर्षीच्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रायमरी फॉर्म भरायचा आहे, म्हणजेच प्राथमिक प्रवेशिका भरवायची आहे। त्यासाठी नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार प्राथमिक प्रवेशिका कशी भरायची अर्थात प्रायमरी फॉर्म कसा भरायचा याच्याविषयी आज चर्चा करणार आहोत। आपण या ठिकाणी क्रीडा विभागाची वेबसाईट ओपन केलेली आहे। आता या वेबसाईटला जाऊन आपण आपल्या अकाउंटला भेट द्यायची आहे। आपलं अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये प्रायमरी फॉर्म भरता येईल। मी या ठिकाणी माझ्या अकाउंटला लॉग इन करतो, आपणही आपल्या अकाउंटला लॉग इन करू शकता। लॉग इन कसे करायचे याच्याविषयी आपण चर्चा यापूर्वीच केलेली आहे। चला तर मग लॉग इन करूयात। लॉग इन आणि नोंदणी यामध्ये लॉग इनला क्लिक करू, आपण लॉग इन करूयात। या लॉग इन पेजवरती आपल्या क्रीडा शिक्षकाचा ईमेल आयडी आणि आपण रिसेट केलेला पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून आपण आपल्या शाळेच्या अकाउंटला भेट देणार आहोत। आपला ईमेल आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर अशा प्रकारे आपल्या शाळेचं अकाउंट आपल्याला ओपन झालेलं दिसेल। मग आपल्या अकाउंटमध्ये गेल्यानंतर आजचं जे आपलं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे प्रायमरी फॉर्म भरणे, म्हणजे प्राथमिक प्रवेशिका नोंदवणं, हे काम आज आपल्याला करायचं आहे। तर मग नक्की याच्यामध्ये कोणत्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला प्राथमिक प्रवेशिका भरायची आहे किंवा प्रायमरी फॉर्म सबमिट करायचा आहे? तर जो आपल्याला हा डॅशबोर्ड दिसतोय याच्यामधला सर्वात पहिला ऑप्शन जो आहे क्रीडा स्पर्धा व्यवस्थापन। क्रीडा स्पर्धा व्यवस्थापनामध्ये गेल्यानंतर आपल्या ठिकाणी ऑप्शन दिसेल ओपन डॅशबोर्ड। ओपन डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्या समोर येईल। यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळेल की उजव्या बाजूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन क्विक ॲक्शन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील, की ज्याच्यामध्ये प्राथमिक नोंदणी आहे, की ज्यालाच आपण प्रायमरी फॉर्म असं म्हणतो। प्राथमिक नोंदणी आहे, ॲथलेटिक बुक अपलोड आहे, नियोजित स्पर्धांची यादी आहे, खेळाडूंची नावे आहेत, खेळाडू यादी आहे, ओळखपत्र आहे, विजेते आहेत। पण हे नंतरचं काम आहे। आज आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे प्राथमिक नोंदणी, प्रायमरी फॉर्म भरणे। मग आपण प्रायमरी फॉर्म भरताना नक्की काय काय करावं लागेल ती याच्यामध्ये जाऊन पाहू शकतो। याला आपण क्लिक करूयात प्राथमिक नोंदणी। प्राथमिक नोंदणीला क्लिक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला वाटेल खूप मोठा फॉर्म ओपन होईल, पण काही दिसणार नाही। फक्त आपल्या ठिकाणी दिसेल सिलेक्ट कॉम्पिटिशन। आता सिलेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय? आपल्याला ज्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करायचं आहे अशी स्पर्धा आपल्याला निवडायची आहे। ती स्पर्धा कोणती? तर 2026-27 2026 आणि 27। मग या स्पर्धेला आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। तो सिलेक्ट ऑप्शन आपल्या इकडे पाहायला मिळेल। ॲक्शन काय? तर त्यावर कृती काय करायची आहे की ती स्पर्धा आपण ओपन करायची आहे। ओपनला क्लिक करूया। जसंही आपण ओपनला क्लिक करता पुन्हाही आपल्याला काहीच ओपन झाल्यासारखं वाटणार नाही, पुन्हा तशाच प्रकारचा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल। पण याच्यामध्ये काय आहे? स्पोर्ट आहे, इव्हेंट आहे, एज ग्रुप आहे, पण ब्लँक दिसेल कारण आपण कोणतीही माहिती अद्याप भरलेली नाही। मग काय करायचं आहे? या ठिकाणी एडिट नावाचा ऑप्शन आपल्याला दिसेल। या एडिट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपलं खरं काम सुरू होणार आहे। आपण एडिट ऑप्शनला क्लिक करूयात। मी एडिट ऑप्शनला क्लिक केलं आणि मग अशा प्रकारचा प्रायमरी फॉर्म आपल्यासमोर खऱ्या अर्थानं ओपन झाला आहे। आता तो प्रायमरी फॉर्म भरताना सर्वात पहिली महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला पहिलाच ऑप्शन दिसत आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन युअर स्कूल। तुमच्या शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी नोंदवायची आहे, कारण त्याच संख्येवर आपल्या शाळेची नोंदणी फी ठरणार आहे। मग नोंदणी फी कशी आहे? 500 पर्यंत ज्या शाळांची विद्यार्थी संख्या आहे त्यांना 250 रुपये प्रवेश फी आहे, आणि ज्यांची संख्या 500 पेक्षा जास्त आहे त्यांना 450 रुपये आहे। म्हणजे 250 आणि 450 अशा दोन प्रकारच्या नोंदणी फी या ठिकाणी आहेत। मग आपल्या शाळेची जी एकूण विद्यार्थी संख्या आहे ती या ठिकाणी आपण प्रविष्ट करायची आहे। या ठिकाणी आपण आपल्या शाळेची विद्यार्थी संख्या प्रविष्ट केल्यानंतर मग सुरू होईल आपल्याला कोणत्या खेळामध्ये सहभाग नोंदवायचा आहे। मग ते वैयक्तिक खेळ असतील, सांघिक खेळ असतील, ज्या खेळामध्ये आपण दरवर्षी सहभागी होतो किंवा यावर्षी होणार आहेत असे सगळे खेळ एकाखाली एक दिलेले आहेत। प्रत्येक इव्हेंट आपल्याला पाहायला मिळेल। त्या इव्हेंटच्या समोर वयोगट पाहायला मिळेल। वयोगटाच्या समोर बॉईजमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, गर्ल्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्याचं ऑप्शन दिसेल। फक्त आपल्याला प्रत्येक इव्हेंट चेक करत जाऊन ज्या खेळामध्ये तुम्हाला सहभाग नोंदवायचा आहे त्या सगळ्या खेळांमध्ये तुम्हाला व्यवस्थित टिक मार्क करावं लागेल। फॉर एक्झाम्पल सर्वात पहिला ऑप्शन आहे 100 मीटर्स। मग 100 मीटर्स पण कोणता एज ग्रुप? तर 2 नंबरला ऑप्शन आहे, 2 नंबरला कॉलम आहे एज ग्रुप अंडर 14। मला 100 मीटरमध्ये अंडर 14ला सहभागी करायचं आहे। 100 मीटर हा इंडिव्हिज्युअल गेम आहे म्हणून टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल लिहिलेला आहे। त्यानंतर फी पर इव्हेंट
100 मीटरमध्ये मला माझ्या शाळेला सहभाग करण्यासाठी फी किती असणार आहे, तर एका इव्हेंटला 20 रुपये. त्या एका इव्हेंटसाठी आपल्याला फी असणार आहे 20 रुपये, 20 रुपीज पर इव्हेंट. आपल्याला माहिती आहे एका इव्हेंटमध्ये 2 मुलं खेळतात, अशा प्रत्येक इव्हेंटसाठी आपल्याला 20 रुपये फी भरायची आहे. एका इव्हेंटसाठी, एका स्टुडंटसाठी नाही. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतंय. फी पर स्टुडंट आहे का पर इव्हेंट, या ठिकाणी स्पष्ट लिहिलंय फीज पर इव्हेंट. सांघिकला इथंच असणार आहे फीज पर गेम. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल जेंडर, म्हणजे 100 मीटरमध्ये तुम्हाला कोणाला सहभागी करायचं आहे, मुलांना की मुलींना. बॉईज असेल बॉईजला क्लिक करा, म्हणजे आपला एक इव्हेंट सिलेक्ट झाला. अंडर 14 मध्ये 100 मीटर बॉईज. एका इव्हेंटसाठी आपण क्लिक केलं, आपली फी कॅल्क्युलेट झाली 20 रुपये, म्हणजेच 20 रुपीज. मुलींच्या पण इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, मग त्यालाही क्लिक करूयात. 2 इव्हेंटसाठी फी कॅल्क्युलेट झाली आहे 40 रुपये. याच पद्धतीनं सगळ्या इव्हेंटसाठी आपण आपला प्रवेश नोंदवू शकतो आणि फी देखील तशीच कॅल्क्युलेट होणार आहे. मग सगळे इव्हेंट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. 100 मीटर्स आहे, 200 मीटर्स आहे, डिस्कस थ्रो आहे, शॉर्टपट आहे, जॅव्हलिन आहे, क्रॉस कंट्री आहे, रिले आहेत. पण रिले टीम असणार आहे, रिलेची टीम असणार आहे. एक चेक करू आपण. 4x100 रिले, एज ग्रुप अंडर 17, टीम गेम आहे. मी मुलांना क्लिक केलं, 40 रुपये फी वाढणार आहे. मला वाटलं मुलींचाच संघ सहभागी करायचा आहे, यांनाही क्लिक केलं, 80 रुपये फी वाढणार आहे. अशी प्रत्येक इव्हेंटची फी समोर कॅल्क्युलेट होईल आणि शेवटी पुन्हा त्याची शेवटी सब टोटल आपल्याला शेवटी मिळणार आहे. अशा पद्धतीनं मला ज्या ज्या खेळामध्ये सहभागी व्हायचे ते सगळे खेळ मी या ठिकाणी नोंदवू शकतो. आपण काही सांघिक खेळ बघूयात. त्यानंतर सर्वांचा आवडता कराटे आहे. मग कराटे असेल, किक बॉक्सिंग असेल, रेसलिंग असेल, वजन गटानुसार जे घेतले जातात वेट ग्रुपनुसार, त्यांना प्रत्येक वेट ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी करू शकता आणि त्यानुसार आपल्याला तसे ऑप्शन दिलेले आहेत. अंडर 50, अंडर 46, अंडर 44 या सगळ्या प्रकारच्या वेट ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. बॉईज असेल गर्ल्स असेल, त्याची देखील फी तशाच प्रकारे कॅल्क्युलेट होईल. टीम गेम्समध्ये आपण व्हॉलीबॉल पाहूयात. आपल्याला माहिती आहे व्हॉलीबॉलमध्ये 3 एज ग्रुप आहेत, अंडर 17, अंडर 19, अंडर 14. आणि प्रत्येक एज ग्रुपमध्ये या टीम गेममध्ये पर इव्हेंट म्हणजे पर टीमसाठी फी असणार आहे 40 रुपीज. समजा मला अंडर 17 साठी मला मुलांचा संघ दाखल करायचा आहे, तेव्हा आपण बॉईजला क्लिक केलं की 40 रुपये फी कॅल्क्युलेट होणार आहे आणि मुलींना देखील या ठिकाणी क्लिक केलं तर अधिक 40 रुपये म्हणजे 80 रुपये फी आपल्या या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेली दिसणार आहे. मग मला जेवढ्या संघांना पार्टिसिपेट करायचे आहे ते सगळे संघ मी या ठिकाणी निवडू शकतो. अंडर 14 असेल त्याचे 80 रुपये होतील, अंडर 19 असेल त्याचे 80 रुपये होतील. असे ज्या ज्या सांघिक खेळामध्ये तुम्ही सहभागी व्हाल याप्रमाणे पर टीम 40 रुपीज आणि जे इंडिव्हिज्युअल गेम आहेत त्यांना पर इव्हेंट 20 रुपीज याप्रमाणे फी कॅल्क्युलेट होईल आणि मग शेवटी त्याची सब टोटल आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला ज्या खेळामध्ये पार्टिसिपेट करायचे त्यानुसार हे सगळे खेळ या ठिकाणी निवडू शकता आणि शेवटी आपण त्याच्या सब टोटलकडे जाऊ शकतो. आपण सर्व प्रकारचे वैयक्तिक आणि सांघिक खेळ सिलेक्ट करून जेव्हा आपला पूर्ण प्रायमरी फॉर्म प्रत्येकामध्ये आपला प्रवेश नोंदवत जेव्हा आपण शेवटपर्यंत येतो त्याची फी कॅल्क्युलेट होऊन एकूण किती फी तुम्हाला भरायची आहे त्याची टोटल आपल्याला या ठिकाणी दिसायला लागेल की टोटल अमाऊंट आहे, ॲप्लिकेशन फीज आहे, तुमची शाळा नोंदणी किती आहे आणि एकूण रक्कम किती आहे. आता जेव्हा शेवटी ही एकूण रक्कम किती आहे हे पाहिल्यानंतर आपलं एक ऑप्शन आहे सेव्ह अँड प्रोसीड फॉर अप्रुव्हल. तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीड करायचे आहे आणि ही सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर ते अप्रुव्हलसाठी पुढे जाणार आहे. परंतु कोणतीही गोष्ट सेव्ह करण्यापूर्वी आपण नोंदवलेल्या सर्व गोष्टी योग्य आहेत का, अचूक आहेत का, पुन्हा ती खात्री माझ्या मते करावी आणि मग आपण या ठिकाणी सेव्ह आणि प्रोसीडला या ठिकाणी क्लिक करावं. जसे आपण सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करतो तसा आपला प्रायमरी फॉर्म सबमिट होतो आणि आपल्यासमोर मेसेज येतोय सक्सेस, सेव्ह सक्सेसफुली. आपण ही विंडो क्लोज करूयात आणि मग ही विंडो क्लोज केल्यानंतर आपल्याला प्रायमरी फॉर्म वेगळ्या पद्धतीने दिसायला लागेल. आपण ज्या ज्या खेळामध्ये सहभाग नोंदवलाय ते सगळे खेळ या ठिकाणी दिसायला लागतील. ज्या खेळामध्ये आपण सहभाग नोंदवलेला नाही तो खेळ या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही. पण ज्या खेळामध्ये आपण सहभाग नोंदवलाय तो सांघिक असेल किंवा वैयक्तिक असेल तो खेळ दिसेल, त्याची फी दिसेल आणि अप्रुव्हल स्टेटस पेंडिंग दिसेल. आपण भरलेल्या प्रायमरी फॉर्मचं अप्रुव्हल झालेलं नाही म्हणून ते पेंडिंग दिसत आहे.
आता मग पेंडिंग क्लिअर करण्यासाठी किंवा अप्रूव्हल करण्यासाठी काय करायचं आहे ते पुढे पाहूयात. त्यासाठी आपल्याला त्याची फी पेड करावी लागणार आहे. मग आपण फी पेडच्या ऑप्शनमध्ये जाऊयात. आपण सहभाग नोंदवलेले सर्व खेळ आपल्या या ठिकाणी दिसत आहेत. आपण ज्या ज्या खेळामध्ये सहभाग नोंदवला आहे हे सर्व खेळ आपण एकदा चेक करून पाहावेत. सांघिक असतील, वैयक्तिक असतील, हे सर्व खेळ आपल्या या ठिकाणी दिसतील. सेव्ह आणि प्रोसीड करण्याच्या पूर्वी आपल्याला जर असं लक्षात आलं की एखाद्या विशिष्ट खेळामध्ये किंवा कबड्डीच्या संघामध्ये मी कबड्डीचा 17 वर्षाचा मुलांचा संघ नोंदवला आहे आणि मुलींचाही संघ नोंदवला होता, पण या ठिकाणी दिसत नाही, चुकून त्यावर क्लिक करायची राहिली की काय, असं जर आपणास वाटत असेल तर आपणाला पुन्हा ती दुरुस्तीची संधी आहे. सेव्ह आणि प्रोसीड करण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी पुन्हा याच्यामध्ये येऊ शकता आणि वरती पुन्हा आपल्याला एडिट नावाचा ऑप्शन दिसेल. या एडिटला आपण पुन्हा क्लिक करू शकता आणि एडिटला क्लिक केल्यानंतर आपला प्रायमरी फॉर्म सहभाग न घेतलेल्या खेळांसहित पुन्हा या ठिकाणी ओपन झालेला दिसेल. आतापर्यंत ज्या खेळामध्ये तुम्ही सहभाग नोंदवला आधी क्लिक केलेला आहे त्या लाईट शेडमध्ये टिक मार्क दिसतील आणि नव्यानं ज्या तुम्हाला अधिक काही सहभाग नोंदवायचा आहे ते या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने नोंदवता येऊ शकतो. ते पुन्हा डार्कमध्ये दिसेल आणि त्याची फी पुन्हा वाढेल आणि शेवटी अशा प्रकारे अधिकचा सहभाग नोंदवून आपण पुन्हा सेव्ह अँड प्रोसीड करू शकतो. सगळ्या प्रकारची खेळांची माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सगळे खेळ पेंडिंग दिसत आहेत. या ठिकाणी पे नाव नावाचा ऑप्शन दिसतोय, पण या ठिकाणी पेमेंट पेड होणार नाही. कारण तुम्ही फॉर्म सबमिट केलाय परंतु ते अप्रूव्ह करणे बाकी आहे. मग कोण अप्रूव्ह करणार? ज्यावेळेस तुम्ही शाळेची नोंदणी केली त्यावेळेस आपण मुख्याध्यापकाचा ईमेल आय डी, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर हे दोन्ही टाकून त्यांचा OTP व्हेरीफाय केलेला होता. आपलाही ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून आपलाही मोबाईल व्हेरीफाय केला होता. परंतु जेव्हा आपली नोंदणी पूर्ण झाली तेव्हा आपल्या मोबाईलवरती आपला युजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला पाहायला मिळाला आणि तोच ID पासवर्ड वापरून आपण या ठिकाणी हे अकाउंट ओपन केलेलं आहे. हा डॅशबोर्ड आपण या ठिकाणी पाहू शकताय. पण ज्या वेळेस आपल्याला आपला ईमेल आय डी आणि पासवर्ड मिळाला त्या क्षणाला मुख्याध्यापकांना सुद्धा त्यांचा ईमेल आय डी आणि पासवर्ड वेगळा मिळालेला आहे. खेळामध्ये सहभाग नोंदवलाय पण तो सहभाग अप्रूव्ह करण्याचं काम आपल्या हेडमास्टरांकडे असणार आहे. आता मुख्याध्यापकांनी त्यांच्या पॅनलला जाऊन त्यांचा ईमेल आय डी आणि त्यांना आलेला पासवर्ड वापरून लॉग इन करायचं आहे आणि त्यामध्ये ही अप्रूव्हची सिस्टम असणार आहे. म्हणजे आता आपल्या लॉग इनमधील काम संपलेलं आहे. आता मुख्याध्यापकाचं लॉग इन मुख्याध्यापकाने करणं गरजेचं आहे आणि तुम्ही भरलेली प्रवेशिका अप्रूव्ह करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला मुख्याध्यापकांचं देखील लॉग इन या ठिकाणी दाखवणार आहे. आता मुख्याध्यापक आपल्या वेबसाईटला व्हिजिट करतील, लॉग इन पेजमध्ये जातील, लॉग इन ऑप्शनला क्लिक करतील आणि ज्या ठिकाणी आपण आपला ईमेल आय डी आणि पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकला त्या ठिकाणी मुख्याध्यापक त्यांचा ईमेल आय डी, त्यांचा पासवर्ड आणि त्यांचा कॅप्चा कोड टाकतील, लॉग इन करतील आणि मग त्यांचं अकाउंट त्या ठिकाणी ओपन होणार आहे. मुख्याध्यापकांच्या अकाउंटला लॉग इन करताना देखील आपल्याला सेम प्रोसेस आहे. आपल्याला लॉग इन ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि लॉग इन ऑप्शनमध्ये गेल्यानंतर ही जे लॉग इन पेज आहे याच्यामध्ये मुख्याध्यापकांचा ईमेल आय डी आणि त्या अकाउंटचा पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून आपल्याला अकाउंटला लॉग इन करायचं आहे. मी अकाउंटला लॉग इन करतो. जसा क्रीडा शिक्षकांचा डॅशबोर्ड आहे सेम तसाच डॅशबोर्ड मुख्याध्यापकाच्या अकाउंटला देखील आपल्याला पाहायला मिळेल. मग मुख्याध्यापकाच्या अकाउंटमध्ये गेल्यानंतर मुख्याध्यापकांचं पहिलं काम काय असणार आहे? ज्याप्रमाणे आपण स्पोर्ट कॉम्पिटिशन मॅनेजमेंट या ऑप्शनमध्ये जाऊन प्रायमरी फॉर्म सबमिट केला होता, आता मुख्याध्यापकाने देखील याच ऑप्शनमध्ये जायचं आहे. याच विंडोमध्ये ओपन डॅशबोर्ड नावाचा ऑप्शन आहे त्याला क्लिक करून ओपन डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये देखील आपल्या उजव्या बाजूला एक दोन ऑप्शन दिसतील, अप्रूव्ह प्रायमरी एंट्री आणि आहे प्लेयर्स लिस्ट. प्लेयर लिस्टचं कामकाज अजून सुरू झालेलं नाहीये परंतु सध्या आपल्याला अप्रूव्ह प्रायमरी एंट्री हे काम या ठिकाणी करता येईल. मुख्याध्यापक शिक्षकांनी भरलेला प्रायमरी फॉर्म अप्रूव्ह करण्यासाठी याला क्लिक करतील, अप्रूव्ह प्रायमरी एंट्री. आपल्या लक्षात येईल जेव्हा मुख्याध्यापक हे पेज ओपन करतील तेव्हा त्यांना एक पेंडिंग रिक्वेस्ट दिसेल की जी क्रीडा शिक्षकांनी पाठवलेला प्रायमरी फॉर्म आहे तो पेंडिंग स्वरूपात आहे आणि तो पेंडिंगचा अप्रूव्हमध्ये घेण्याचं काम मुख्याध्यापक करणार आहे. तर ॲक्शन म्हणून समोर व्ह्यू आणि व्हेरीफाय नावाचा ऑप्शन आहे. व्हेरीफाय करण्यासाठी अप्रूव्हल देण्यासाठी मुख्याध्यापक या व्ह्यू ऑप्शनला क्लिक करतील, व्ह्यू अँड व्हेरीफाय. जसंही आपण व्ह्यू आणि व्हेरीफायला क्लिक करतो आपल्यासमोर क्रीडा शिक्षकांनी ज्या ज्या खेळामध्ये प्रवेश नोंदवला आहे त्या सगळ्या खेळांची लिस्ट आपल्याला दिसायला लागेल आणि प्रत्येकाच्या समोर पेंडिंग नावाचा ऑप्शन दिसेल. तुम्हाला या ठिकाणी काही ग्रीन कलरच्या विंडोज दिसत आहेत आणि त्या ठिकाणी अप्रूव्हड लिहिलं आहे. याचा अर्थ असा की मी याच्या आधी हा व्हिडिओ तयार करण्याच्या आधी
माझ्या काही एंट्रीज मुख्याध्यापकांकडून अप्रूव्ह करून घेतल्यात, त्याचं पेमेंटही केलेलं आहे, म्हणून ते आपल्या ठिकाणी ग्रीन दिसत आहेत. पण जेव्हा तुम्ही सर्वप्रथम आपला प्रायमरी फॉर्म भरत असता तेव्हा तुम्हाला सगळ्या एंट्रीज अशा पद्धतीनं येलो कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मग येलो कलरमध्ये सगळ्या एंट्री तुम्ही पाहिल्यानंतर शेवटी या तेव्हा जे काही पेमेंट पेंडिंग आहे ते पेमेंट या ठिकाणी दिसत आहे. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी 2 एंट्री एक्स्ट्रा केल्यात, तर तुम्हाला पेमेंट सिस्टम दाखवायची आहे. या ठिकाणी 40 रुपयाचं पेमेंट आहे. ते पेमेंट करण्यासाठी आपण या ठिकाणी अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करू शकतो. मुख्याध्यापक क्रीडा शिक्षकांनी पाठवलेली एंट्री म्हणजेच प्रवेश फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह पण करू शकतात आणि रिजेक्टही करू शकतात. सगळं ठीक असेल तर ते अप्रूव्ह करणार आहेत, पण त्याच्यामध्ये काही चूक आढळली, त्यांना काय चुकीचं वाटलं तर ते रिजेक्ट देखील करणार आहेत. परंतु तत्पूर्वी एक ऑप्शन आहे रिमार्क नावाचा. अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करण्यापूर्वी या ठिकाणी स्वतःचा रिमार्क लिहिणं गरजेचं आहे. रिमार्क म्हणजे काय, जर त्यांना सगळं बरोबर वाटलं, सगळ्या शिक्षकांनी क्रीडा शिक्षकांनी पाठवलेल्या सगळ्या एंट्री त्यांना ठीक वाटल्या, तर ते त्यांच्या पद्धतीने काही रिमार्क करू शकतात. किंवा जर त्यांना वाटलं काही चुकीचं आहे, त्यांना रिजेक्ट करायचं आहे, तर रिजेक्टचं कारण त्या ठिकाणी लिहू शकतात. हे मॅन्डेटरी होतं, परंतु मिळालेल्या माहितीनुसार हा रिमार्क नावाचा ऑप्शन आता मॅन्डेटरी नसणार आहे. पण जरी तुम्हाला या ठिकाणी काही लिहावं लागलं तरी अवश्य मुख्याध्यापकाने या ठिकाणी आपला योग्य तो रिमार्क द्यावा आणि त्यानंतर अप्रूव्ह किंवा रिजेक्ट वरती आपण क्लिक करायचे. आता हे 40 रुपयाचं पेमेंट आहे, म्हणजे 2 एंट्री आहेत. मुख्याध्यापक त्या 2 एंट्रीजला या ठिकाणी अप्रूव्ह करतील. अप्रूव्हला आपण क्लिक करूयात. जसे आपण अप्रूव्हला क्लिक करतोय तसं या ठिकाणी एरर येते की रिमार्क दिलेला नाहीये, कारण सध्या अजून तरी हे मॅन्डेटरी आहे. 1-2 दिवसामध्ये मॅन्डेटरी नसणार आहे. पण या ठिकाणी आपण एक रिमार्क देऊयात. आता मी या ठिकाणी एक रिमार्क टाकलेला आहे आणि आता अप्रूव्हला मी क्लिक करतोय. जसंही मी या ठिकाणी अप्रूव्हला क्लिक करतोय तसं ऍप्लिकेशन अप्रूव्ड सक्सेसफुली, म्हणजे क्रीडा शिक्षकाने पाठवलेलं ऍप्लिकेशन म्हणजे क्रीडा शिक्षकांनी भरलेला प्रायमरी फॉर्म मुख्याध्यापकांना यशस्वीरित्या आता अप्रूव्ह केलेला आहे. मुख्याध्यापकांचं काम संपलेलं आहे. इथून पुढे पुन्हा क्रीडा शिक्षकांचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी मुख्याध्यापकाच्या पॅनलमध्ये थांबायचं नाहीये. आता आपल्या क्रीडा शिक्षकांच्या पेजवरती लॉग इन करायचं आहे. आता आपण क्रीडा शिक्षकांच्या पेजमध्ये जाऊयात. आता मी पुन्हा लॉग इन करून क्रीडा शिक्षकांच्या पेजमध्ये आलेलो आहे. इथं पुन्हा आपल्याला प्रायमरी फॉर्म मध्ये जायचंय. पुन्हा ओपन डॅशबोर्ड आहे. ओपन डॅशबोर्ड मध्ये गेल्यानंतर पुन्हा आपल्याकडे प्राथमिक नोंदणी आहे. प्राथमिक नोंदणीमध्ये ऍक्शन ओपन आहे आणि मग या ठिकाणी हे मी आधीचे पैसे भरलेत म्हणून पेड दाखवतोय, पण आता जे आपण एंट्री झोन अप्रूव्ह करून घेतल्या त्या अप्रूव्ड आहेत, परंतु त्या ब्ल्यू कलर मध्ये आहेत, कारण त्यांचं पेमेंट बाकी आहे. यांचं पेमेंट झालेलं आहे. आता या 2च एंट्रीचं मी पेमेंट करणार आहे. पुढे पे फी नावाचा ऑप्शन आहे. मी आता या ठिकाणी पे फी ला क्लिक करतोय. पहा, जसंही मी पे फी ला क्लिक केलं तर पेमेंट करण्याचे खूप सारे ऑप्शन्स आपल्या समोर येत आहेत. म्हणजे पेमेंटचं काम आपण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करू शकतोय. क्रेडिट कार्डचा नंबर टाकावा लागेल, आपला एक्सपायरी डेट टाकावा लागेल. डेबिट कार्ड आपल्याकडे असेल, डेबिट कार्डचे डिटेल्स आपल्याला टाकावे लागतील. किंवा नेट बँकिंगने तुम्ही करू शकत असाल तर नेट बँकिंग देखील आपल्याला करता येईल. त्यानंतर UPI आहे, सर्वांचा आवडता UPI सिस्टम देखील या ठिकाणी आहे. QR कोड या ठिकाणी जनरेट झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पेमेंट करता येईल. किंवा इतर कुठले वॅलेट्स असतील, IMPS सिस्टम असेल, कोणत्याही प्रकारच्या पेमेंट सिस्टमने तुम्हाला पेमेंट करावं लागेल. परंतु मिळालेल्या माहितीनुसार एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, तुम्ही UPI सोडून इतर कोणत्याही मार्गाने जर पेमेंट करत असाल तर त्याला थोडाफार एक्स्ट्रा सर्व्हिस चार्ज लागणार आहे. तो किती लागणार आहे तर तुम्ही जेव्हा तो पेमेंट करायला जाल तेव्हा तो कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. मग तुम्ही मला सर नक्की किती लागणार आहे एक आपण चेक करूयात. आता माझं 40 रुपयाचं फक्त पेमेंट आहे. मी या ठिकाणी क्रेडिट कार्डला क्लिक करतोय. क्रेडिट कार्डला क्लिक केल्यानंतर हे जे पेमेंट आहे हे 40 रुपये 38 पैसे झालंय. म्हणजे क्रेडिट कार्डनं पेमेंट करताना मला 40 रुपयाच्या वरती 38 पैसे या ठिकाणी खर्च होत आहे. मी जर डेबिट कार्डनं क्लिक केलं, डेबिट कार्डने जेव्हा मी पेमेंट करायला जाईल तेव्हा त्याचं पेमेंट दिसतं आहे 40 रुपये 17 पैसे. मी जेव्हा नेट बँकिंगने पेमेंट करायला जाईल तेव्हा पेमेंट दिसतंय 45 रुपये 90 पैसे. 5 रुपये 90 पैसे एक्स्ट्रा आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी कोणताही प्रायमरी फॉर्म, परंतु मला जर वाटलं मला UPI ने पेमेंट करायचं आहे तर UPI ने पेमेंट करताना कसलेही एक्स्ट्रा चार्जेस लागत नाहीत. पेमेंट बरोबर 40 ते 40 रुपये आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सोपाही मार्ग आहे. आपण कोणत्याही मार्गाने पेमेंट करू शकता. पेमेंट होणं हे महत्त्वाचं आहे. आता QR कोड आहे पण तो शो करत नाहीये. जसे आपण शो QR कोड करणार आहोत त्या ठिकाणी QR कोड समोर जनरेट होईल. आता QR कोड जनरेट झालेला आहे. पेमेंटची वाट बघतोय. द्या पैसे द्या पैसे. ठीक आहे, देऊयात. आता मी मोबाईलने QR कोड स्कॅन करतोय. जसंही QR कोड स्कॅन होतोय पेमेंट ऑप्शन सुरू होतोय. मी पेमेंट चालू केलंय. पेमेंट झालेलं आहे आणि स्क्रीनवर देखील आपलं पेमेंट सक्सेस झालेलं आहे. पेमेंटचा रिस्पॉन्स देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ट्रान्झॅक्शन ID आहे, अमाऊंट आहे, स्टेटस आहे, बँक ट्रान्सफर नंबर आहे आणि EGP ID देखील आहे. आपण याचा स्क्रीनशॉट काढू शकता. आपल्याला शाळेला द्यायचं असेल वगैरे. सध्या रिसिप्टची तयार होत नाहीये, पण मिळालेल्या माहितीनुसार लवकरच रिसिप्ट देखील तयार होईल. पण सध्या रिसिप्ट होत नाहीये, तेव्हा जर आपल्याला शाळेला काही प्रूफ द्यायचं असेल आम्ही पेमेंट केलंय तर तुम्ही या पेजचा स्क्रीनशॉट काढू शकता. त्याची प्रिंट काढून
ती शाळेकडे आपण जमा करू शकतो किंवा स्वतःसाठी रेकॉर्ड म्हणून ठेवू शकतो। आणि अशा पद्धतीने आपला प्रायमरी फॉर्म पेमेंट झाल्यानंतर 100% पूर्ण झालेला आहे। इथून पुढची प्रोसेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रायमरी फॉर्म कसा भरावा हा व्हिडिओ पूर्णत्वाला येतोय, कारण बरीचशी माहिती आपल्यालाच मिळत नव्हती आणि अडीअडचणी खूप होत्या, परंतु आता सर्व यंत्रणा सुरळीत चालू आहेत। प्रायमरी फॉर्म आपला व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे। यापुढे देखील आपल्याला खूप सारी कामं करायची आहेत, त्याचे व्हिडिओ लवकरच आपल्यापर्यंत येतील। आत्ताशी कुठं आपलं काम सुरू होत आहे, अडचणी अजून खूप येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला आलेल्या अडचणी देखील तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा। त्याला उत्तर माझ्याकडून मिळेल किंवा माझ्याहीपेक्षा खूप तज्ञ मंडळी आपल्याकडे आहेत, जे कोणी तुमची कमेंट वाचतील ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कमेंटला उत्तर देतील। आणि अशा पद्धतीने आपण एकमेकांना शेअरिंग करून संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या क्रीडा बांधवांना कमेंटच्या माध्यमातून मदत करू शकतो, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो। याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे। तुम्हाला सतत संपर्कात राहण्यासाठी तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील जॉईन होऊ शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे व्हिडिओ तयार करतोय ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर नाही लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करून टाका। लाईक केलं नसेल लाईक करा आणि आपले जे काही विचार आहेत, जे काही प्रश्न आहेत ते या व्हिडिओच्याच कमेंट बॉक्समध्ये टाका आणि इतरांच्या प्रश्नांना आपल्याला शक्य असेल तर अवश्य उत्तर द्या। धन्यवाद।